नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण 25 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या पोलीस भरती आणि आरोग्य भरती तसेच तलाठी भरती यासाठी ते उपयुक्त ठरणार आहेत. आजचा आपला भाग कितवा असणार आहे तर 415वा भाग असणार आहे. यामध्ये आपण काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न या ठिकाणी माहितीसकट कव्हर करून घेणार आहोत, ज्याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. पहिला प्रश्न आहे, आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 मध्ये ज्योती याराजीने कोणते पदक पटकावलेले आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 ही मे महिन्यात पार पडली होती. त्यामध्ये ज्योती याराजीने कोणते पदक पटकावले आहे तर त्यामध्ये पर्याय सुवर्ण पदक पटकावलेले आहे. प्रश्न हा मे महिन्यातील आहे, लक्षात ठेवायचं आहे, मे महिन्यातील प्रश्न आहे. आता हा प्रश्न या ठिकाणी घेण्याचं कारण काय तर यामध्ये बघा, सोशल मीडियावर एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ज्योती याराजीने बघा सुवर्ण पदक पटकावले या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 मध्ये. ते सध्या खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यामध्ये काय आहे तर प्रेक्षकांची गर्दी नाही, टाळ्यांचा कडकडाटही नाही, तसेच संपूर्ण मैदानात शांतता आणि तेव्हा तिच्या डोळ्यात आलेले जे काही अश्रू आहेत बघा, तर त्याचा व्हिडिओ सध्या खूप ट्रेंडिंग विषय ठरलेला आहे आणि त्यासाठी आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे. लक्षात असू द्या, ही जी काही स्पर्धा आहे आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025, तर ती मे महिन्यात पार पडली होती गुमी या शहरामध्ये. कोठे तर गुमी, कोरिया या देशातील गुमी शहरामध्ये आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 ही पार पडली होती आणि त्यावेळी ज्योती याराजीने सुवर्ण पदक पटकावले होते. परंतु तो प्रश्न आपण त्यावेळी कव्हर केलाच होता. आता पुन्हा एकदा कव्हर करत आहोत, कारण सध्या हा ट्रेंडिंग टॉपिक ठरलेला आहे. ज्योती याराजीचा जो काही व्हिडिओ व्हायरल होत आहे बघा, तर त्यासाठी हा खूप ट्रेंडिंग टॉपिक ठरलेला आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा या गुमी शहरात पार पडल्या होत्या. त्यामध्ये भारताने एकूण 24 पदके जिंकलेली आहेत. किती? 24 पदके. त्यामध्ये 8 सुवर्ण पदक आहेत, 10 रौप्य पदक आहेत आणि 6 कांस्य पदक, अशी 24 पदके आपल्या भारताने जिंकली असून दुसऱ्या क्रमांकावरचा देश ठरलेला. दुसऱ्या क्रमांकाचा पदक तालिकेमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावर होता. ज्योती याराजीने कोणत्या प्रकारात सुवर्णपदक जिंकलेले आहे तर 100 मीटर अडथळा शर्यतीत, 100 मीटर अडथळा शर्यतीमध्ये सुवर्णपदक हे जिंकलेले आहे ज्योती याराजीने. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न हा मे महिन्यातील आहे, परंतु सध्या जो काही ट्रेंडिंग विषय ठरलेला आहे ज्योती याराजीचा, तर त्यावरून हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, विनोद कुमार शुक्ल यांचं नुकतंच निधन झाले असून त्यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. काही महिन्यांपूर्वीच बघा, विनोद कुमार शुक्ल यांना बघा 59वा, कितवा? 59वा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता आणि त्यांचे नुकतंच आता निधन झालेले आहे. विनोद कुमार शुक्ल हे हिंदी साहित्यिक आहेत. प्रश्न यावर देखील विचारला जाऊ शकतो. हिंदी साहित्यिक आहेत विनोद कुमार शुक्ल यांना हिंदी साहित्यातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झाला होता. सध्या त्यांचं निधन झालेलं, लक्षात ठेवायचं आहे. विनोद कुमार शुक्ल हे बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे छत्तीसगडमधील पहिले लेखक ठरलेले आहेत. हे देखील महत्त्वाचं आहे. छत्तीसगडमधील पहिले लेखक कोण आहेत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे? तर विनोद कुमार शुक्ल. पुढचा तिसरा प्रश्न आहे, दुसरा मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ड, जयंत नारळीकर. लक्षात ठेवायचं आहे, जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे. आता विज्ञान रत्न पुरस्कार हा कितवा आहे तर दुसरा आहे, दुसरी आवृत्ती आहे. पहिला हा गोविंदराजन पद्मनाभन यांना गेल्या वर्षी मिळाला होता आणि यावर्षी आता दुसरा विज्ञान रत्न पुरस्कार जो मरणोत्तर आहे तर तो जयंत नारळीकर यांना प्राप्त झालेला आहे. हा जो काही पुरस्कार आहे विज्ञान रत्न पुरस्कार, तर तो भारत सरकारतर्फे प्रदान केला जातो, जो सध्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हे 4 प्रवर्गात दिले जातात. किती? 4 प्रवर्गात दिले जातात. त्यामध्ये पहिला प्रवर्ग आहे विज्ञान रत्न, दुसरा आहे विज्ञानश्री. विज्ञानश्री एकूण 8 शास्त्रज्ञांना प्रदान करण्यात आला. विज्ञान रत्न हा 1 जणांना करण्यात आला प्रदान. आणि त्यानंतर तिसरा आहे बघा प्रकार, विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर
हा पुरस्कार एकूण 14 शास्त्रज्ञांना प्रदान करण्यात आला. आणि शेवटचा प्रवर्ग आहे बघा, विज्ञान टीम. तर विज्ञान टीममध्ये बघा CSIRच्या ऑरोमा मिशन टीमला हा जो काही शेवटचा चौथा प्रवर्ग आहे बघा, तर तो पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. असे 4 प्रवर्गामध्ये विज्ञान पुरस्कार हे दिले जातात भारत सरकारतर्फे. चौथा प्रश्न आहे, जगातील सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह ब्लू बर्ड ब्लॉक 6चे प्रक्षेपण कोणी केलेले आहे? आता इथे प्रश्न 2 विचारले जाऊ शकतात. कोणी केलेले आहे, कोठून केलेले आहे? तर ते सर्व आपण या ठिकाणी कव्हर करूया. जगातील सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह, जरी ते अमेरिकन शब्द नसला तरी लक्षात असू द्या, जगातील सर्वात वजनदार उपग्रह कोणता आहे? तर ब्लू बर्ड ब्लॉक 6 हा जगातील सर्वात वजनदार कम्युनिकेशन उपग्रह आहे, ज्याचं प्रक्षेपण आपल्या भारतातून करण्यात आलेलं आहे. आता कोणी केलेले आहे? तर पर्याय क, इस्रोने बघा जगातील सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह ब्लू बर्ड ब्लॉक 6चे प्रक्षेपण हे नुकतंच केलेले आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, कोठून केलेले आहे? तर सतीश धवन अंतराळ केंद्र, सतीश धवन अंतराळ केंद्र जे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे बघा. तर या ठिकाणाहून याचे उड्डाण किंवा प्रक्षेपण हे करण्यात आलेले आहे. कोणत्या रॉकेटद्वारे? तर बाहुबली रॉकेट. त्याचं नाव काय आहे? तर LVM3 याचं नामकरण करण्यात आलेलं आहे बाहुबली. तर या रॉकेटला बाहुबली या नावाने ओळखले जाते. आणि याच रॉकेटद्वारे बघा ब्लू बर्ड ब्लॉक 6चं प्रक्षेपण हे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणाहून करण्यात आलेलं आहे. याचं वजन किती आहे? तर 6500, जवळपास 6.5 टन एवढं या उपग्रहाचं वजन आहे, जो जगातील सर्वात वजनदार कम्युनिकेशन उपग्रह आहे. पूर्ण नाव काय आहे? तर अमेरिकन कमर्शियल कम्युनिकेशन लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट असं याचं पूर्ण नाव आहे. सध्या इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? व्ही नारायणन आहेत बघा, व्ही नारायणन. पुढचा 5वा प्रश्न आहे, शेवलियर डेल ऑड्रे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, पर्याय ब उत्तर असणार रवी डिसी. रवी डिसी यांना शेवलियर डेल ऑड्रे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस पुरस्कार हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे. कोणत्या देशाचा हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे? तर फ्रान्स देशाचा. फ्रान्स देशाचा हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे, शेवलियर डेल ऑड्रे डेस आर्ट्स एट डेल लेट्रेस हा पुरस्कार, जो रवी डिसी यांना प्रदान करण्यात आला आहे. 6वा प्रश्न आहे, नुकतंच कोणत्या देशाने पॉलिमर नोट ही नुकतंच जारी केली आहे? तर पर्याय अ, ओमान देशाने. ओमान देशाने पॉलिमर नोट ही नुकतंच जारी केलेली आहे. काही दिवसांपूर्वी ओमानचा सर्वोच्च पुरस्कार हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे. त्याचं नाव काय आहे? तर ऑर्डर ऑफ ओमान. ऑर्डर ऑफ ओमान हा ओमान देशाचा सर्वोच्च पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे. एकूण 29 आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आता किती? 29. 7वा प्रश्न आहे, विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक कोणी ठोकलेले आहे? तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक हे पर्याय ब, सकीबुल गनी. नाव लक्षात ठेवायचं आहे, बिहारचा कर्णधार आहे बघा, बिहार या संघाचा तो कर्णधार आहे सकीबुल गनी. तर या सकीबुल गनीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक ठोकलेलं आहे. किती चेंडूमध्ये? तर एकूण 32 चेंडूमध्ये बघा शतक ठोकावून तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक करणारा पहिला फलंदाज ठरलेला आहे. त्याच सामन्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा ईशान किशनने 33 चेंडूमध्ये शतक झळकावलेले. किती? 33 चेंडूमध्ये. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे वैभव सूर्यवंशी, ज्याने 36 चेंडूमध्ये शतक हे झळकावलेले आहे. टॉप 3 आपण फलंदाज पाहूया. प्रथम क्रमांकावर आहे सकीबुल गनी, दुसऱ्या क्रमांकावर आहे ईशान किशन, तिसऱ्या क्रमांकावर आहे वैभव सूर्यवंशी. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक स्कोर हा कोणत्या संघाने उभारलेला आहे? तर त्याचं उत्तर असणार आहे बिहार या संघाने सर्वाधिक स्कोर हा उभारला असून त्याने 500चा आकडा जो आहे बघा, तर तो सहज पार केलेला आहे. पुढचा 8वा प्रश्न आहे, द वन
क्रिकेट माय लाईफ अँड मोअर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर हे चर्चेत आलेलं आहे. तर हे आत्मचरित्र आहे पर्याय शिखर धवन. भारताचा माजी क्रिकेटपटू बघा शिखर धवन. तर शिखर धवनचं आत्मचरित्र आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर हे आत्मचरित्र जे प्रकाशित झाले असून सध्या खूपच चर्चेत आलेले आहे. हे झाले महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न. आता घेऊया फक्त रिव्हिजन. पहिला प्रश्न होता आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 मध्ये ज्योती याराजीने कोणते पदक पटकावलेले आहे? तर पर्याय सुवर्ण पदक पटकावले आहे. दुसरा प्रश्न आहे विनोद कुमार शुक्ल यांचे नुकतंच निधन झाले असून त्यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झाला होता? तर पर्याय 59वा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता, जे छत्तीसगड राज्याचे लेखक आहेत. हिंदी साहित्यिक आहेत बघा, हिंदी साहित्यिक. तिसरा प्रश्न आहे दुसरा मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणास प्रदान करण्यात आला? तर जयंत नारळीकर यांना दुसरा विज्ञान रत्न पुरस्कार जो मरणोत्तर पुरस्कार आहे बघा, तर तो द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. पहिला हा गोविंदराजन पद्मनाभन यांना प्रदान करण्यात आला होता. चौथा प्रश्न आहे जगातील सर्वात वजनदार अमेरिकन उपग्रह ब्लू बर्ड ब्लॉक 6चे प्रक्षेपण हे कोणी केलेले आहे? तर इस्रोने याचे प्रक्षेपण हे केलेले आहे. पाचवा प्रश्न आहे शेवलियर डेल ऑड्रे डेस आर्ट्स ॲट डेस लेट्रेस पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ब रवी डी.सी. यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे, जो फ्रान्सचा प्रतिष्ठित पुरस्कार आहे. सहावा प्रश्न आहे नुकतंच कोणत्या देशाने पॉलिमर नोट जारी केल्या आहेत? तर ओमान या देशाने नुकतंच पॉलिमर नोट ह्या जारी केल्या आहेत. सातवा प्रश्न आहे विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक हे कोणी ठोकले आहे? तर पर्याय ब सकीबुल गनीने बघा विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वात जलद शतक हे ठोकलेले आहे. आठवा प्रश्न आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर भारताचे माजी क्रिकेटपटू शिखर धवन यांचं आत्मचरित्र आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहितीसकट कव्हर करून घेतले, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.